ह्याच्यामध्ये सगळ्या धरणग्रस्त शेतकऱ्यांची पहिली मागणी अशी होती की आमच्या ज्या अडचणी येत्या की म्हणजे आजपर्यंत जे हिंगणगाव आणि तरडगाव मधले जे धरणग्रस्त मूळ शेतकरी आहेत त्या मूळ शेतकऱ्यांचं अजूनही पुनर्वसन झालेलं नाही किंवा ती जी जमीन आहे त्या जमिनीच्या बदल्यात आम्हाला दुसरीकडे जमीन मिळाली नाही. आमचं म्हणणं असं होतं की मंत्री महोदयांच्या सोबत या सगळ्या धरणग्रस्त शेतकऱ्यांची एक बैठक लावणं आवश्यक आहे की जेणेकरून या धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा आम्ही त्यांच्या समोर मांडू. आज धरण पूर्ण होऊन या ठिकाणी 40 वर्ष होऊन गेलेली आहे ती, तरी सुद्धा आज आम्हाला न्याय त्या ठिकाणी शासनाकडून मिळालेला नाही. आता विषय असा राहिला की इथं जी जमीन आहे ती त्यांच्यानुसार त्यांना वाटते कागदोपत्री ती जमीन मोकळी आहे, परंतु या जमिनीवरती सगळे मूळ शेतकरी आज वहिवाटतायत आणि ते काय आज वहिवाटत नाही, गेली 40 वर्षापासून त्यांची त्यात वहिवाट आहे आणि सगळी जी काही ही 1000-1500 जी लोक आहेत त्याच्यावर जगणारी आज ती लोक याच्यामध्ये बेघर होणार होती आणि जे काही मेसेज आम्हाला मिळाले की इतर कंपनीला ती जमीन या ठिकाणची दिली म्हणून आम्ही आमची जी काही कायदेशीर लढाई तो आम्ही चालूच ठेवणार आहे. या ठिकाणी जे काही समजा तहसीलदार साहेब आहेत, कार्यकारी अभियंता म्हणून डुंबरे मॅडम या ठिकाणी आहेत, राठोड साहेब आलेत. मग शासनाने आमच्यावर दबाव टाकण्यासारखी जी काही यंत्रणा राबवली म्हणजे जे काय आज 200-400 पोलीस इथं आले, परंतु साहेबांनी चर्चेतनं तो मार्ग तहसीलदार साहेब असतील या सगळ्यांनीच त्याच्यामध्ये मार्ग असा काढलाय की ही जमिनीची मोजणी या ठिकाणी होऊ द्या. जमिनीची मोजणी झाल्यानंतर ऍक्च्युली तुमचं त्याच्यामध्ये किती कुणाची वहिवाट आहे त्याचं रिपोर्टिंग आम्ही स्पेशली तयार करू आणि ते मंत्री महोदयांपर्यंत आम्ही वरती पोचवू. अशा पद्धतीचं कार्यकारी अभियंता मॅडमनी या ठिकाणी शब्द दिला, तहसीलदार साहेबांनी दिला, पोलीस प्रशासनाच्या वतीने राठोड साहेब आहेत आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की या शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये. पत्र त्यांनी आज या ठिकाणी आम्हाला दिलंय, आम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवून आज जे काही आज मोजणीला आम्ही अडथळा केला होता आम्ही थांबवतोय. अडथळा म्हणजे आम्ही जाऊन काही त्या रानात झोपलो नाही आडवं, फक्त आमच्या शेतकऱ्यांची जी काही व्यथा होती ते आम्ही मांडण्याचा प्रयत्न करत होतो. प्रशासनाकडून ती मिटिंगच्या संदर्भात काही शब्द दिला जात नव्हता सकाळपासूनचा, ते आता त्या सगळ्या गोष्टी त्यांनी मान्य केल्या की बाबा मंत्री महोदयासोबत मिटिंग पण लावू, तुमचं त्यामध्ये जे क्षेत्र आहे सगळं त्या क्षेत्रामध्ये प्रत्येक ज्याने ज्याने वहिवाट त्यात घातलेले आहे त्याची किती वहिवाट आहे काय त्याची मोजमाप करून ते त्याच्या रेकॉर्डवरती त्याला आणतील आणि ते रेकॉर्ड शासनाला सादर करतील आणि मग भविष्य काळात. परंतु मी आज ह्या आपल्या सगळ्याच्या माध्यमातून साहेब सुद्धा आहेत, आमची एवढीच विनंती राहील की आम्ही जमीन ही उजनी धरणाच्या निर्मितीसाठी दिली, ती जमीन उजनी धरणासाठी अजूनही वापरा, आमचा विरोध नाही, पण या ठिकाणी दुसरी जर कुठली एखादी कंपनी शासन आणून बसवणार असेल तर भविष्यात सुद्धा आमचा लढा इथं रस्त्यावरचा लढा आम्ही लढणारच आहे. आम्ही तिथं थांबणार नाही. हे सगळे शेतकरी कुठलाही शेतकरी स्वस्त बसणार तशा पद्धतीचं साहेबांनी सुद्धा शासनापर्यंत या शेतकऱ्यांच्या भावना पोचवाव्यात अशी अपेक्षा आम्ही आज या सगळ्या शासकीय अधिकाऱ्यांकडून करतोय आणि शासनाकडून आमच्यावर अन्याय होऊ नये, शेतकऱ्यांना कुठेही त्रास देण्याचं काम शासनाने करू नये. शेतकऱ्याला विश्वासात घेऊन करा, काय करायचं आहे तुम्हाला शेतकऱ्यांना सुद्धा विश्वासात घ्या, कारण त्यांनी त्यांच्या हत्तीच्या मस्तकासारख्या जमिनी 300 रुपये 200 रुपये 500 रुपये प्रमाणे दिलेल्या आहेत. त्यामुळे त्या शेतकऱ्यावर मूळ शेतकऱ्यावर अन्याय करू नका एवढीच आमची या शेतकऱ्यांची भावना आहे. आज त्यांनी पत्र दिलंय, आश्वासन दिलंय आम्हाला, त्या दिशेने त्यांनी ते आश्वासन पाळावं एवढीच अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद.